सब्बपापस्स अकरणं कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाला त्रिवार वंदन। उपस्थित असलेले सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपल्या सर्वांसाठी मंगलमैत्री आशीर्वाद व्यक्त करतो। कालीन धम्म श्रवणं एतत् मंगलम उत्तमम्, वेळोवेळी नुसार धर्म श्रवण करणे महान पुण्य आहे। या गाथेचा आपण श्रद्धायुक्त चित्ताने या वर्षवास कालखंडामध्ये आचरण करतात। रोज बुद्ध विहारामध्ये येऊन तथागतांचा धर्म श्रवण करून महान पुण्य प्राप्त करतात। काल आपण अशुभ भावनेचा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो। तो भगवान बुद्धांनी अशुभ भावना सांगितलेली आहे। तीन प्रकारचे चित्तामध्ये विकार असतात, एक राग, द्वेष, मोह। त्या काळामध्ये राग आसक्तीसाठी वापरलेला शब्द आहे। राग अर्थात आसक्ती। आसक्ती वेगवेगळ्या प्रकारची मनुष्याला निर्माण होऊ शकते। धनाची आसक्ती निर्माण होऊ शकते, रूपाची आसक्ती निर्माण होऊ शकते, वेगवेगळ्या आसक्तीचं रूप असतो। पण हा जो राग आहे, या रागाला नष्ट करण्यासाठी अशुभ भावना वाढवावी लागते। अशुभ भावना वैराग्य उत्पन्न करून देते। संसारामध्ये जर शुभ चिंतन मनन जर केलं तर तृष्णा वाढतात, आणि अशुभ भावना जर केली तर तृष्णा कमी होतात। म्हणजे वास्तविक सत्य जाणलं तर अशुभ दिसते, वरतून वरतून बघितलं तर शुभ वाटतं। जसं की मनुष्याची काया, जे सौंदर्य मनुष्याला प्राप्त होतं, वरतून बघितलं तर शुभ वाटते। मग लोक स्तुती करतात, किती सौंदर्यवान आहे, किती बलवान आहे, किती सुंदर दिसते। पण त्या डोळ्याच्या आतमधला भाग जर जाणला, कानाच्या आतमधला भाग जाणला, नाकाचा आतमधला भाग जाणला, तोंडातला आतमधला भाग जाणला, आतड्यांचा भाग जाणला, तर मग कळते अरे हे तर शरीर पूर्णपणे दुर्गंधीने भरलेलं आहे। म्हणजे वरतून जे सुंदर दिसतं ते शुभ वाटतं, शुभ वाटतं म्हणून त्याच्याबद्दल आवड निर्माण होते, आसक्ती निर्माण होते, आणि त्या आसक्तीमधून सांसारिक प्रेम उत्पन्न होत असतं। का? कारण त्याने वरचा भाग व्यवस्थितपणे बघितलेला आहे आणि तो समजतो ही जी वरची काया दिसते म्हणजे तो व्यक्ती अशक्त। पण एखाद्या व्यक्तीनं जर चिंतन म्हणून त्याचं जर वाढवलं आणि त्याने सत्यापर्यंत तो जर पोहोचला, तर मग त्याच्या लक्षात येते की अरे ही तर वरची त्वचा आहे आणि त्वचामध्ये परिपूर्ण व्यक्ती नाही। ही त्वचा त्याला प्राप्त झाली, पण या त्वचाच्या आतमध्ये जे अवयव आहेत त्या अवयवाचे सत्य जाणल्यानंतर मग त्याला कळतं की शरीर पूर्णपणे दुर्गंधीने भरलेलं आहे। म्हणून डोळे साफ करावे लागतात, कान साफ करावे लागतात, नाक साफ करावं लागतं, मुख साफ करावं लागते। म्हणून आपण ब्रश करतो, रोज आपण आंघोळ करतो। जर शुभ जर असतं तर आंघोळ करायची गरज पडली नसते, दात घासायची गरज पडली नसते। दात का घासतो आपण? कारण तोंडामध्ये दुर्गंधी उत्पन्न होते। मग ती दुर्गंधी नष्ट व्हावी त्याच्याकरता आपण ब्रश करतो, आंघोळ का करतो आपण? कारण शरीरामधून दुर्गंधी उत्पन्न होते आणि मग शरीर साफ करावं त्याच्याकरता आंघोळ करतो आपण। मग आंघोळ केल्यानंतर मग आपण तेल लावतो, पावडर लावतो, आपल्या स्वतःला चांगल्या प्रकारे कपडे घालतो, मग चांगला अत्तर लावतो आणि स्वतःला सुंदर बनवतो।
सुंदर बनवतो. आपण काय करतो? सौंदर्याला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतो. पण वास्तविकता काय आहे? नेचर काय आहे? शरीर दुर्गंधीचं भरलेलं आहे. आणि म्हणून वरतून दिसणारं जे शरीर आहे त्या शरीराचा आतमधला भाग प्रमुख आहे आणि वरची एक काया आहे. एका ठिकाणी असं म्हटलं गेलं, जर आतमधली काया जर वरती जर उत्पन्न झाली किंवा आतमधली काया जर अशी वरती जर दिसायला जर लागली तर गिधड माणसाला तोडायला सुरुवात करतील. आणि आपण बघतो की संसारामध्ये अनेक प्रकारचे सत्व, त्यांचं जर आपण आंतरिक काया जर बघितले तर आपल्याला घृणा निर्माण होणार नाही. ते वरच्या कायाने कुरूप दिसतात, पण त्यांची आतमधली जी काया जी आहे ती एवढी घृणा उत्पन्न करत नाही. पण मनुष्याची आंतरिक काया जर त्याने बघितली डोळ्याने तर तो स्वतःच्या कायाची सुद्धा घृणा करेल. जर पोस्टमॉर्टम करून जर आपण आपल्या इंद्रियाला जर बघितलं, एखादा व्यक्ती जर पोस्टमॉर्टम बघत असेल एखाद्या व्यक्तीचं, तर मग त्याने जर बघितलं तर त्याला असा भाव उत्पन्न होईल की याच्यामध्ये प्रेम करण्यासारखं, आसक्ती करण्यासारखं काहीच नव्हतं, विशेष काही नाही शरीरामध्ये. आणि शरीरामध्ये विशेष काही नाही. या शरीराला आयुष्यभर मी माझं करत बसलो, पण वास्तविकता तर वेगळीच आहे. आणि भगवान बुद्धांनी वास्तविक सत्य स्वीकारण्याची तयारी ठेवली आहे. त्यांनी सांगितलं की वास्तविक सत्यापर्यंत पोहोचवा. तुम्ही वास्तविक सत्यापर्यंत पोहोचलात तर तुम्हाला तुमचं अज्ञान नष्ट करता येईल. जे वरतून दिसतं ते सत्य नाहीये आणि जे आंतरिक आहे त्याला जाणावं लागतं. मग ज्या लोकांनी आंतरिक विषय जाणले नाहीत ते वरच्या विषयामध्ये अटकून जातात. मग लोक म्हणतात हा कुरूप आहे, हा सौंदर्यवान आहे. वास्तविकता तो सौंदर्य आणि ती कुरूपता तो वरचा भाग आहे, तो कपड्यासारखा आहे. जसं की आपण रोज नवीन नवीन कपडे बदलतो, तशा प्रकारे निसर्गाने एकाला काळा कपडा दिला, एकाला गोरा कपडा दिला. म्हणजे हा एक प्रकारचा काय कपडा आहे. स्किन म्हणजे एक कपड्यासारखीच आहे. अनेक जन्म तो बदलत राहतो. या जन्मात या पद्धतीने त्याला काया प्राप्त झाली, पुढच्या जन्मात कोणत्या पद्धतीने होईल किंवा मागच्या जन्मात कोणत्या पद्धतीने त्याने ते काया प्राप्त केले माहिती नाही. पण आतमध्ये जे तत्व आहे ते 4 धातूंनी बनलेले आहेत: पृथ्वी, आग, तेज आणि वायू. आणि जेव्हा मनुष्य या कायेला व्यवस्थितपणे चिंतन मनन करतो तर त्याला शुभ दिसत नाही, त्याला अशुभ दिसतं. शुभ दिसलं म्हणून आसक्तीमध्ये पडला, म्हणून स्वार्थी प्रेमामध्ये पडला. सत्य दिसलं वैराग्य जागलं. मी म्हणण्यासारखं काही नाही, माझं म्हणण्यासारखं काही नाही. निसर्गाने काया निर्माण केली, त्याने काया तयार केली आहे, एक दिवस मातीमध्ये मिसळून टाकेल. हे जीवनातलं काय सत्य आहे. पण हे सत्य न समजल्यामुळे मनुष्याला अहंकार निर्माण होतो आणि त्या अहंकारामध्ये तो स्वतःला सर्वात श्रेष्ठ समजू लागतो. आणि याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या कायाची घृणा करायची. आपण आपल्या कायाची घृणा नाही करायची, पण आपल्या कायाची वास्तविक सत्यता आपण स्वीकारली पाहिजे. सत्यता स्वीकारून स्वतःची काळजी करता आली पाहिजे. जर सत्यता जर आपण नाही स्वीकारली आणि स्वतःला जर आपण सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला तर त्याने अहंकार वाढतो, त्याने अज्ञान वाढते. सत्यता स्वीकारून जर तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवता, सत्याला स्वीकारून तुम्ही जर स्वतःला सौंदर्यवान बनवता तर ते सौंदर्य तुमचं अहंकाराला जन्माला घालत नाही, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य देतं. भगवंतांनी कायाची घृणा नाही केली. बुद्ध म्हणतात कायाची वास्तविक सत्यता तिथं बदलणार नाही. आपण जर कायावरती किती जरी प्रेम केलं तर सत्यता बदलणार आहे का? मग तुम्ही सत्य स्वीकारा तर तुमच्या कायामध्ये जे प्रेम आहे, ते जे आसक्तीचं प्रेम आहे ते नष्ट होऊन जाईल. कारण सत्यता माणसाला कळते. मग सत्यता काय कायामध्ये अजून? मग हे जे शरीर सुंदर दिसतं याला 3 प्रकारच्या दोरीने बांधून ठेवलेलं आहे. किती प्रकारच्या? 3 प्रकारच्या दोरीने. कोणती दोरी आहे? जसं की आपण एखाद्या बकरीला, म्हशीला, बैलाला आपण बांधून ठेवतो दोरीने, आणि दोरीने बांधल्यानंतर जिथपर्यंत दोरी आहे तिथपर्यंत तो सत्व फिरू शकतो. पण दोरी जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच फिरणार, त्याच्या पुढे तो जाऊ शकतो का? नाही. तशा प्रकारे मनुष्याला या कायेला 3 दोरींनी बांधलेला आहे. एक दोरी आहे बिमारीची, एक दोरी आहे मृत्यूची आणि एक दोरी आहे म्हातारपणाची. किती जरी संसारात फिरला, काही जरी केलं, किती कष्ट केले, किती अभ्यास केला, किती विद्वत्ता प्राप्त केली, किती मोठं पद प्राप्त केलं,
पण या 3 दोऱ्या ज्या गळ्यात पडलेल्या आहेत त्याच्यापासून सुटका होऊ शकत नाही. आणि तो कायेचा स्वभाव आहे. कायाला निसर्गाने बांधून ठेवलेला आहे. म्हातारपणाला, आजारपणाला आणि मृत्यूला याच्यापासून कोणीही सुटू शकत नाही. आणि तेच वास्तविकता सत्य आहे. म्हणून भगवान बुद्धांनी कायानुपसना शिकवली आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये 10 प्रकारचे अशुभ भावना शिकवले की शरीर म्हणजे काय असतं, त्या शरीराचं आपण चिंतन मनन केलं तर शरीराची आसक्ती नष्ट होत असते. भगवान बुद्धांच्या काळातली घटना, राजा बिंबिसार त्यांची पत्नी, त्यांची पटराणी हेमा ही खूप सौंदर्यवान होती. असं म्हणतात की जेव्हा संसारामध्ये पद्मोत्तर बुद्ध उत्पन्न झाले होते त्या काळामध्ये सुद्धा ती उत्पन्न झाली होती. तिने भगवंताची खूप सेवा केली होती आणि त्या पुण्य धर्माने तिला ते सौंदर्य प्राप्त झालं होतं. पण ते सौंदर्य प्राप्त झाल्यामुळे तिला या जन्मामध्ये थोडासा गर्व निर्माण झाला, अहंभाव निर्माण झाला की मी विशेष आहे, माझ्यापेक्षा सुंदर कोणी नाही. तो एक प्रकारचा स्त्रीमध्ये भाव उत्पन्न होत असतो. तिच्यामध्ये तो उत्पन्न झाला आणि जेव्हा ती कुठेही जायची, कोणालाही भेटली, मग तिच्या मैत्रिणी वगैरे तिची स्तुती करायच्या, किती सुंदर दिसते, किती सुंदर दिसते, आणि त्या स्तुतीमध्ये ती स्वतःला हरवून टाकायची. आणि तिने असं गृहीत पकडलं की माझ्यापेक्षा सुंदर कोणीच नाही, मी सर्वात सुंदर आहे, मी रूपवती आहे. पण ती भगवान बुद्धांकडे कधी जायची नाही प्रवचन ऐकण्यासाठी. तिने ऐकलं होतं की भगवान बुद्ध या कायेची घृणा करतात. बिंबिसार राजा तर भगवान बुद्धांचा उपासक होता. तो नेहमी भगवंताच्या दर्शनाला जायचा, पण खेमा दर्शनाला जात नव्हती, प्रवचन ऐकायला सुद्धा जात नव्हती. कारण भगवान बुद्ध शरीराची घृणा करतात, कायेची स्तुती करत नाही. आणि जर आपण भगवान बुद्धाकडे गेलो आणि भगवान बुद्धाने जर आपल्या कायेची जर स्तुती नाही केली आणि आपल्या सौंदर्यावरती जर त्यांनी काही टीका टिप्पणी केली तर मग ते मला सहन होणार नाही. त्या भावनेने त्याच्यापेक्षा आपण भगवंताकडे न गेलेलंच बरं. मग एकदा बिंबिसार राजाने विचार केला की खेमाला कशाही प्रकारे भगवान बुद्धाचा धम्म समजणं खूप महत्वाचं आहे. ती भगवान बुद्धांकडे प्रवचन ऐकण्यासाठी गेली पाहिजे, पण ती जायला तयार नाही. मग काय करावं, तर बिंबिसार राजाने भगवान बुद्धाला आणि भिक्खू संघाला राजमहालामध्येच भोजनासाठी निमंत्रण केलं. आणि भगवान बुद्ध राजमहालामध्ये आल्यानंतर त्यांना बिंबिसार राजाने स्वतःच्या हाताने भोजन वाढलं, पण त्यावेळेला सुद्धा खेमा तिने भोजन वाढण्यासाठी सुद्धा आले नाही. आणि भगवान बुद्धांनी जेव्हा प्रवचन दिलं त्या प्रवचन ऐकण्यासाठी सुद्धा ती आली नाही. तिच्या मनात तोच भाव होता की भगवान बुद्ध पुढे बसल्यानंतर भगवान बुद्ध कायेची तुलना करतील, त्याच्यापेक्षा तिथे जाणंही नको, बसणंही नको. मग बिंबिसार राजाने विचार केला की आता कशा प्रकारे याला धर्म सांगावा. भगवान बुद्धांच्या संपर्कात जाणं तर खूप महत्वाचं आहे, केव्हा गेली पाहिजे. तर मग त्यांनी विचार केला हिला कोणत्या तरी पद्धतीने आपण हिच्या मनामध्ये तो भाव उत्पन्न करून दिला पाहिजे, धर्मभाव उत्पन्न झाला पाहिजे. मग बिंबिसार राजाने विचार केला की खेमाला संगीत आवडतात, ती संगीतावरती खूप प्रेम करते, तिला गाणे ऐकण्याची खूप सवय होते, खूप गाणी ते ऐकायचे. मग बिंबिसार राजाने राजमहालातील जे गीतकार होते त्यांना सांगितलं की तुम्ही आता जेव्हा पण गीत गासाल, जेव्हा पण तुम्ही गीत गाणार त्या गाण्यामध्ये तुम्ही वेळुवनचं नाव आवर्जून घ्यायचं. वेळुवन जे आहे ते वेळुवन भगवान बुद्ध त्या वनामध्ये राहत होते. वेळुवन हे बिंबिसार राजाने भगवान बुद्धाला दान दिलेलं वन आहे. तर त्या वेळुवनाची तुम्ही स्तुती करा. वेळुवन खूप सुंदर आहे, रमणीय आहे, स्वर्गात समान आहे. मग वेळुवनची जेवढी तुम्हाला स्तुती करता येईल त्या गाण्यामधून तुम्ही स्तुती करा. मग त्या गीतकारांनी तसंच केलं. मग जेव्हा पण ते खेमापुढे गीत गायचे तेव्हा त्या गाण्यामध्ये वेळुवनचं नाव आवर्जून घ्यायचे आणि वेळुवनाची स्तुती करायची. तिने एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तीनदा ऐकलं. मग तिला विचार उत्पन्न झाला की हे गाण्यामध्ये वेळुवन वेळुवन म्हणताय, हे वेळुवन आहे तरी नेमकं कुठे, की असं हे गीतकार खूप सुंदर पद्धतीने गाण्यामध्ये त्याची मांडणी करत आहे. मग हे वेळुवन कुठे असेल बरं, आणि खरंच एवढं रमणीय आहे का, स्वर्गात समान आहे का, सुंदर आहे का.
मग तिच्या मनामध्ये तो भाव उत्पन्न होतो की मला वेडूवन बघितलं पाहिजे. आणि मग ती बिंबिसार राजाला विचारते की मला वेडूवन बघायचं आहे. मग ती बिंबिसार राजाला सांगते की आपण दोघं जण या वेडूवनामध्ये फिरायला आपण जाऊ. भाव उत्पन्न होतो. आणि मग ती बिंबिसार राजाला आणि आपल्यासोबत काही जणांना घेऊन वेडूवनामध्ये जाते. आणि वेडूवनामध्ये गेल्यानंतर मग ते वेडूवन खूप तिथे सौंदर्य असतं त्या वेडूवनाला. आणि वेडूवनामध्ये त्या वनामध्ये फिरत असताना खूप प्रसन्नता निर्माण होते. खूप मन प्रसन्न होते. सुंदर फुलं असतात, सुंदर झाडी तिथे असतात, शांत वातावरण असतो. आणि त्या वनामध्ये ती स्वतःला हरवून घेते. मग ते सर्व बघत असताना मग तिची दृष्टी पडते भगवान बुद्धांपुढे. भगवान बुद्ध एका झाडाखाली बसले आहेत आणि भगवान बुद्धांपुढे भिक्षू बसले आहेत. आणि लगेच ती भगवान बुद्धांच्या जवळ जाते. तिथे बुद्धांना बघते की बुद्ध काहीतरी सांगत आहे. आणि भगवान बुद्ध खेमातल्या तिच्या चित्तातला जो भाव असतो तो पकडतात. बुद्धांना कळतं की आता ही योग्य वेळ आहे की आता आपण खेमाला धम्म सांगावा. पण भगवान बुद्ध तिला वेगळ्या पद्धतीने सांगतात. बुद्ध काय करतात, तिथे अभिज्ञाचा उपयोग करतात, शक्तीचा उपयोग करतात. अभिज्ञा किती आहेत? 6 प्रकारच्या अभिज्ञा आहेत. त्याच्यामध्ये एक अभिज्ञा आहे रिद्धी बल, शक्ती असते ती. आणि त्या शक्तीचा उपयोग बुद्ध कधी कधी करत असतात, नेहमी करत नाही बुद्ध. पण एखाद्या व्यक्तीला जर त्याच्यानुसार जर धर्म शिकायचा असेल तेव्हा तेव्हा बुद्ध त्या शक्तीचा उपयोग करत असतात. तर मग बुद्ध काय करतात, जेव्हा खेमा भगवंताकडे बघत असते तर ती फक्त बुद्धाकडेच बघत असते. आणि ती विचार करते की भगवान बुद्ध किती सौंदर्यवान आहेत. बुद्धांना पण किती सौंदर्य प्राप्त झालं, कारण सौंदर्य तिने आतापर्यंत स्वतःकडेच आहे असं समजलं होतं. पण सौंदर्यवान तर भगवान बुद्ध सौंदर्याचं रूप आहे, बुद्धाकडेच बघत राहिले. मग भगवान बुद्धांनी जेव्हा बघितलं की आता खेमाचं पूर्ण लक्ष माझ्याकडे आहे, तर भगवंताने लगेच तिथे त्यांच्या शक्तीच्या बळाने एक बालिका निर्माण केली. एक 16-17 वर्षाची मुलगी. आणि हातामध्ये पंखा घेऊन ती भगवान बुद्धाला हवा घालत आहे. आणि ती मुलगी एवढी सौंदर्यवान होती की तिच्या पुढे अप्सरा सुद्धा फेल पडेल, एवढी सौंदर्यवान ती मुलगी होती. 16-17 वर्षाची तारुण्यात आलेली ती मुलगी हातामध्ये पंखा घेऊन भगवान बुद्धांना हवा घालत आहे. एवढं सौंदर्य तिच्यामध्ये भरलेलं. तेव्हा तिला असा भाव उत्पन्न झाला की जसं एखाद्या राजहंसापुढे कावळा बसतो तशा प्रकारे माझी गत झालेली आहे. मी ज्याला सौंदर्य सौंदर्य म्हणत होते, मी स्वतःला सौंदर्यवान म्हणत होते, ही माझ्यापेक्षा कितीतरी पटीने एवढी सौंदर्यवान ही कन्या आहे की ती राजहंसाप्रमाणे आणि तिच्या पुढे मी कावळ्याप्रमाणेच वाटत आहे. म्हणजे एवढं स्वतःला तिने कमी समजलं. मग ती किती बलवान असेल, किती बलवान ते रूप असेल भगवान बुद्धांनी तिच्या पुढे निर्माण केलं. आणि ते दृश्य फक्त बुद्ध आणि क्षमा या दोघांना दिसणार, तिसऱ्या व्यक्तीला ते दिसणार नाही. ते भगवान बुद्धांनी शक्तीच्या बळावरती ती अवस्था उत्पन्न केली होती. मग काय बघितलं पुढे की ती 16 वर्षातून मग ती 25-27 वर्षाची ती कन्या बनली. तिचं रूप बदललं. अगोदर 16-17ची होती, खूप सौंदर्यवान होती, सौंदर्य तिच्यामध्ये परिपूर्ण होतं. मग 27-28 वर्ष झाल्यानंतर तिच्या सौंदर्यामध्ये प्रौढ अवस्था यायला लागली. मग तिने ते बघितलं आणि लगेच काही क्षणामध्ये लगेच ती 35-40च्या वयामध्ये जाऊन पोहोचली. स्त्री एकच आहे, पण तिचा काय होत आहे, तिच्या शरीरामध्ये बदल होत आहे. मग त्याच्यानंतर लगेच मग काही क्षणामध्ये जेव्हा तिने ते बघितलं तर लगेच 50-55च्या आसपास ती जाऊन पोहोचली. आणि लगेच ती थोडीशी आश्चर्यचकित झाली. मग जसं तिचं चित्तामध्ये तो भाव उत्पन्न व्हायला लागला तर लगेच ते शरीर पुन्हा बदललं आणि लगेच 70-80 वर्षाचा जो काया असते स्त्रीची तशी काया तिथे उत्पन्न झाली. ती स्त्री आता पूर्णपणे बदलली. मग त्याच्याकडे बघितल्यानंतर तिने त्याच्यावर चिंतन मना करायला सुरू केलं. लगेच काही क्षणामध्ये लगेच ती काया बदलून 100-110 वर्षाच्या म्हातारी व्यक्तीची काया बनली. मग ते बघत असताना लगेच मग सगळ्या शेवटी ती काया एवढी बदलली की आता फक्त अंगावरती मांस आणि हड्डीच राहिलेली आहे.
पूर्णपणे जबडा, वरचं मांस आतमध्ये गेलेलं, डोळे आतमध्ये गेलेले, मांस सुकून गेलेलं आणि हातामध्ये एक काठी आलेली, अशी अवस्था बघितली. आणि मग सगळ्यात शेवटची अशी अवस्था बघितली की ती आता जमिनीवरती पडलेली आहे आणि पूर्णपणे मांस सुकून गेलं. आता पूर्ण शरीराच्या हड्ड्याच दिसत आहेत आणि तिला उठा सुद्धा येत नाही. तिच्या अंगामध्ये ताकद सुद्धा राहिली नाही आणि पूर्णपणे तिचं शरीर बघितल्यानंतर किळसभाव उत्पन्न होईल एवढ्या वाईट अवस्थेला गेलेलं आहे. शरीर एकच होतं, एकाच स्त्रीचं शरीर निर्माण केलं होतं भगवान बुद्धांनी, पण ते 16 वर्षापासून तर ते 110-20 वर्षापर्यंत त्याचा प्रवास कसा होतो ते भगवान बुद्धांनी तिला खेमाला समजावून सांगितलं. आणि मग खेमाच्या लगेच धर्मचक्षु उत्पन्न झाला, ती जागृत झाली आणि मग तिच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला. एवढं सौंदर्यवान ही मुलगी की जिला मी राजहंस समजायची आणि तिच्या पुढे स्वतःला कावड्या समान एवढं सौंदर्य असलेली ही स्त्री एवढ्या लवकर एवढ्या वेळात बदलली आणि एवढ्या शेवटच्या अवस्थेला जाऊन पोहोचली. मग हे रूप आहे आणि त्या रूपाला वेळेने बांधलेलं आहे. आपल्याला कोणी बांधलेलं आहे? वेळेनं. वेळ बदलणार, सगळं काही बदलून टाकणार. वेळेमध्ये जी ताकद आहे. म्हणून आपण बालपणात किती गोड वाटतो, तरुणपणात किती सुंदर वाटतो, मध्यमपणात सौंदर्य कमी व्हायला लागतं, 40-50च्या वयामध्ये गेल्यानंतर प्रौढ अवस्था निर्माण झाल्यानंतर सौंदर्य अजून मायनस मध्ये जातं, म्हातारपणामध्ये सौंदर्य नष्ट होतं आणि एक दिवस अशी येते की ज्या कायावरती आयुष्यभर प्रेम केलं त्या कायेमध्ये बिमारीच्या व्यतिरिक्त काहीच राहत नाही. ना ऊर्जा राहत, ना सौंदर्य राहते तर फक्त बिमारी आणि शेवटचा काळ म्हणजे मृत्यूचा काळ. म्हणजे एवढा बदल या शरीरामध्ये आहे. वास्तविकता शरीराचा तो नियमच आहे, उत्पत्ती, विकास आणि विघटन हे नियम शरीराला लागू आहे. या सगळ्या गोष्टी तिला समजा लागतात. तिच्या धर्मचक्षु उत्पन्न होतो आणि त्याच क्षणाला तिचा अहंकार नष्ट होतो. अज्ञानातून ती प्रकाशाकडे येते. अज्ञान नष्ट झालं, ज्ञान प्राप्त झालं, चक्षु उत्पन्न झाला आणि लगेच श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाली. भगवान बुद्धापुढे बसले आणि भगवान बुद्धाला त्रिवार वंदन केलं आणि मग भगवान आजपासून मी तुमची उपासिका आहे, आपण स्वीकार करावा. भगवान बुद्धाला शरण केले. म्हणजे भगवान बुद्धांमध्ये ती शक्ती होती की बुद्ध प्रत्येक सत्वाला वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगत होते की त्याच्या चित्तामध्ये कोणता भाव आहे. हिच्या चित्तामध्ये हा भाव बसलेला होता की माझ्यापेक्षा सुंदर कोणीच नाही, मी सौंदर्यवान आहे. सौंदर्याची आसक्ती निर्माण झाली होती आणि त्या सौंदर्याच्या आसक्तीला नष्ट करण्यासाठी भगवान बुद्धांनी जो शक्तीचा उपयोग केला त्या शक्तीमधून अशुभ भावना दाखवली. कोणती भावना दाखवली? अशुभ भावना. म्हणजे ज्याला तू सौंदर्य समजते, ज्याच्यावरती प्रेम निर्माण होतं, ज्याच्यावरती मनुष्य मी माझं करत बसतो, त्याच्यामध्ये वास्तविकता त्या सगळ्या गोष्टीला वेळेनं बांधून टाकलं आणि वेळ बदलत 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 माणसाला कुठून कुठे घेऊन जात असते. आणि एक वेळ अशी येते की मनुष्य पूर्णपणे कमजोर पडतो. ते सत्य भगवान बुद्धांनी त्या शक्तीतून तिला दाखवलं. आता तिचा धर्मामध्ये जन्म झाला, तिचा पूर्ण विचारच बदलून गेला, स्वतःचा अहंभावच पूर्ण नष्ट झाला आणि मग ती तिच्या जीवनामध्ये पूर्णपणे धार्मिक जीवन जगू लागली. मग काही महिन्यानंतर भगवान बुद्धांनी जाणलं की आता ही आरंत अवस्थेला पोहोचू शकते. तिच्यामध्ये ते धर्मबल निर्माण झालेलं आहे. हिने जर शिव समाधी प्रज्ञेचा अभ्यास जर केला तर ही आरंत अवस्थेला पोहोचू शकते. आणि मग भगवान बुद्धांनी बिंबिसार राजाला सांगितलं की राजा हे बघ, आता ही वेळ आलेली आहे खेमाला भिक्षुनी बनवण्याची. एक तर एखादा व्यक्ती गृहस्थ जीवनामध्ये जर आरंत झाला तर आरंत झाला त्या दिवशी त्याचा मृत्यू होत असतो. गृहस्थ जीवनामध्ये आरंत झाला तर किंवा त्याला काशा वस्त्र धारण करावं लागतं. काशा वस्त्र धारण केलं की त्याचं आयुष्य थोडंसं वाढत असतं. कारण गृहस्थ जीवनामध्ये आरंत अवस्था पचवण्याची ताकद पांढऱ्या कपड्यामध्ये नसते. ती ताकद फक्त काशा वस्त्रामध्ये असते. मग बिंबिसार राजाला सांगितल्यानंतर बिंबिसार राजाने सुद्धा भगवंताला होकार दिला आणि खेमाला सांगितलं की मी तुला परवानगी देत आहे, तू भिक्षुनी बनू शकते. आणि खेमा
भिक्षुनी बनली. भगवान बुद्धांची पुत्री बनली, भिक्षुनी बनली. भिक्षुनी बनल्यानंतर तिने तिचा अभ्यास वाढवला शील समाधी प्रज्ञेचा आणि ती आनंद झाली, दुःखातून मुक्त झाली. म्हणजे अशा प्रकारे भगवान बुद्धांनी वेगवेगळ्या सत्वाला दुःखातून मुक्त केलेलं आहे. म्हणून भगवान बुद्धांनी जे सांगितलं ते वास्तविक सत्य सांगितलं. संसाराकडे सत्य आहे, दोन प्रकारचं सत्य असतं बघा. एक असतो सूर्य उगवणं आणि मावळणं, हे सत्य आहे. आपण रोज म्हणतो ना, सकाळ झाली रात्र झाली. वास्तविक सत्य आहे काय? एक सत्य असं आहे की सूर्य उगवते नाही, मावळते नाही, पृथ्वी भ्रमण करते. याच्यामधून कोणतं सत्य पॉवरफुल आहे? सूर्य उगवतो का मावळतो? पण खोटं पण नाही ना, उगवताना पण आपण बघतो, सकाळ झाली तर बघतो, रात्र झाली तर बघतो. मग या पृथ्वीवरती राहिल्यानंतर या गोष्टी बरोबर वाटतात. पण या पृथ्वीच्या बाहेर जाऊन जर अभ्यास केला, या पृथ्वीचा बाहेरचा अभ्यास जर केला, तर मग कळतं की ही पृथ्वी भ्रमण करत आहे. सूर्य सूर्याच्या जागी आहे, चंद्र चंद्राच्या जागी आहे. सूर्य उगवतही नाही, मावळतही नाही. पण इथं बघितल्यानंतर असं वाटतं की सूर्य उगवतो आणि मावळतो. हे पण सत्य आहे आणि ते पण सत्य आहे. हे सत्य आहे पण ते अंतिम सत्य आहे. सौंदर्यामध्ये सुख आहे, हे सत्य आहे. पण संसारामध्ये कोणत्याही व्यक्तीला किती सौंदर्य प्राप्त झालं, ते म्हातारपणाला, आजारपणाला, मृत्यूला प्राप्त होईल, हे अंतिम सत्य आहे. आरोग्य असणं हे सत्य आहे, पण किती जरी आरोग्य असलं, एक दिवस ते आरोग्य निसर्ग हिसकावून घेईल, ते अंतिम सत्य आहे. जन्म घेणे हे सत्य आहे, पण अंतिम सत्य काय? मृत्यू. सुख हे सत्य आहे, पण अंतिम सत्य काय? दुःख. म्हणून कोणत्या सत्याचा आपण अभ्यास करावा? सत्य दोन्ही प्रकारचा असतो. काही लोकांनी जर साधारण सत्याचा जर अभ्यास केला आणि त्यालाच परिपूर्ण सत्य समजून जर बसले, तर ते लोक भ्रमामध्ये राहू शकतात आणि त्यांचा भ्रम, त्यांचा अज्ञान, त्यांचा राग, द्वेष, मोह वाढवत असतो आणि अशा व्यक्तीकडे पुण्यधर्म कमी असतात. म्हणून भगवान बुद्धांनी जे अंतिम सत्य सांगितलं त्याला आर्य सत्य म्हणतात आणि त्या आर्य सत्याला कोणीही बदलू शकत नाही. ते 2500 वर्षापूर्वी पण ते आर्य सत्य तसंच होतं, आजही ते आर्य सत्य तसंच राहील. अजूनही 1,00,000 वर्षानंतर संसारामध्ये कोणताही सत्व किती जरी विकसित झाला तर या 4 आर्य सत्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही, कारण ते निसर्गाचा नियम आहे, निसर्गाचा सिद्धांत आहे. आणि या आर्य सत्याला अंतिम आर्य सत्य म्हटलं गेलं आहे, कारण जोपर्यंत संसार आहे तोपर्यंत हे सत्य संसारामध्ये लागू होईल. पण काही लोक अशा आहेत की त्या सत्याला समजतात, त्या सत्याला स्वीकारतात आणि धम्माच्या बळाने त्या सत्यावरती मात करू शकतात. दुःख सत्य आहे, धम्म बळ देईल धम्माचं जीवन जगल्यानंतर, आणि धम्म तुम्हाला एक दिवस या दुःखातून मुक्त सुद्धा करेल. दुःख सत्य आहे, नुसतं ऐकलं आणि सुखासाठी जगत बसलात, सुख नष्ट झालं तर वाटेला दुःख येईल आणि दुःख पचवण्याची ताकद नसेल तर मग आयुष्य दुःख दुःख करत करत माणसाला खर्च करावं लागते. आणि मग ही शेवटची अवस्था मृत्यू. मृत्यू झाला तर मनुष्य आपले अकुशल कर्म, आपले दुःखाचे तरंग पुन्हा संसारामध्ये घेऊन येतो, भवचक्रामध्ये अटकतो. जन्म मृत्यू हे भवचक्र आहे आणि हे कधीही थांबत नाही. म्हणून जेवढा राग कमी करता येईल, द्वेष कमी करता येईल, मोह कमी करता येईल, जेवढं अज्ञान कमी करता येईल, तेच आपल्या हितासुखाचं कारण बनेल. म्हणून धम्म जीवन जगण्याची कला आहे, धम्म आधार आहे, धम्म मार्ग आहे. धम्माच्या मार्गानेच व्यक्ती सत्याला जाणू शकतो, धम्माच्या मार्गानेच व्यक्ती आर्यफळाला प्राप्त करू शकतो आणि धम्माच्या आधारानेच व्यक्ती एक दिवस निर्वाण अवस्था प्राप्त करून सर्व दुःखातून मुक्त होऊ शकतो. तर अशा प्रकारे आज आपण अशुभ भावनेच्या संदर्भामध्ये काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्की तुम्हाला 2 गोष्टी कळल्या असतील अशी आशा करतो. सर्वांसाठी मंगल मैत्री आशीर्वाद व्यक्त करतो. गेले धम्म प्रवचनाला पूर्ण विराम देतो. साधू साधू.